नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत येणाऱ्या नगरधन ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या 2 किराणा दुकानांमध्ये बंदी घातलेल्या तंबाखूची विक्री होत असल्याची माहिती मिळताच अन्न आणि औषध विभाग नागपूरच्या पथकाने छापा टाकून 2,30,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल जप्त केलाय। नागपूरच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बंदी घातलेली तंबाखू आणि पान मसाला तस्करीद्वारे पोहोचतो। या तंबाखूचा वापर करून मोठ्या प्रमाणात खर्राचा व्यापार केला जातो। नगरधन ग्रामपंचायत भागातील नागरे किराणा दुकान आणि अविनाश किराणा दुकानावर केलेल्या कारवाईत अन्न आणि औषध विभाग नागपूरच्या पथकाने हा बंदी घातलेला तंबाखू, बंदी घातलेला सुगंधित तंबाखू आणि पान मसाला जप्त केलाय। दोन्ही दुकानांमधून 2,30,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणाबाबत अन्न आणि औषध विभाग नागपूर पथकाने रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे। आम्ही तिघांनी नासरे किराणा नगरधन आणि अभिलाष किराणा नगरधन या दोन्ही किराणा दुकानांवर एकाच वेळेस धाड टाकली। त्या धाडीमध्ये आम्हाला दोन्ही दुकानामध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे प्रतिबंधित केलेला पान मसाला तसेच सुगंधित तंबाखूचा भरपूर साठा आढळून आला। त्यानुसार आम्ही दोन्ही दुकानांवर कारवाई केली आणि नासरे किराणा नगरधन या दुकानामध्ये जवळपास 1,30,000चा मुद्देमाल आढळून आला, तो आम्ही जप्त केलेला आहे। तसेच अभिलाष किराणामध्ये जवळपास 90,000चा माल 1 लाखाचा माल आढळून आलेला आहे, तो आम्ही जप्त केला आहे। पुढील कारवाई सुरू आहे। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।